बरेच छोटे उद्योजक आहेत ना, त्यांना हे कळत नाही की कंपनीचा पैसा वेगळा असतो, पर्सनल प्रॉफिट वेगळा असतो किंवा पर्सनल सॅलरी वेगळी असते आणि ते कन्फ्युजिंग असतं खूप. तर बऱ्याचदा असं होतं की जे कंपनीमध्ये पैसे येतात ते तो आपल्या पर्सनल लाईफमध्ये लगेच वापरून टाकतो, किंवा घर घेतलं किंवा गाडी घेतली किंवा कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केली आणि मग त्या कॅपिटलवर स्ट्रेस येतो, वर्किंग कॅपिटलवर स्ट्रेस येतो. तर ॲज अ बिझनेस ओनर, एका उद्योजकांनी फायनान्शियल काय डिसिप्लिन पाळायला हवी, की प्रॉफिट कसा वेगळा करायचा, आपली लाईफस्टाईल कशी वाढवायची, आपला पर्सनल एक्सपेन्स कसा करायचा आणि त्याचबरोबर फ्युचरसाठी पण पैसे कसे इन्व्हेस्ट करायचे. तर ह्या सगळ्यामध्ये आपण काय व्हॅल्यू ॲड करू शकतो? डिसिप्लिन, फायनान्शियल डिसिप्लिन अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही ज्या डिसिप्लिननी काम करताना तीच डिसिप्लिन तुमच्या फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये असली पाहिजे. अननेसेसरी विड्रॉल जर तुम्ही करत गेलात तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या कंपनीला खड्ड्यात घालणार. मी अशा अनेक उद्योजकांना ओळखतो. आता बिल्डिंग लाईनमध्ये पण मी आहे, आय एम अ डेव्हलपर. तर मी अशा बऱ्याच मित्रांना ओळखतो ज्यांनी बँकेकडनं लोन घेतलं, प्रोजेक्ट पूर्ण व्हायच्या अगोदर मोठ्या गाड्या घेतल्या, मुलाचं किंवा मुलीचं लग्न असं केलंय की तो प्रॉफिट ऑलरेडी आपल्या बँकेत आलेला आहे. आणि मी त्यांना सांगितलं पण आहे की बाबा तुम्ही हा जो लोनचा पैसा खर्च करतायत ना, तर तो पैसा जर बिझनेससाठी नाही लागला तर बिझनेस तो पैसा परत पोचवू नाही शकणार. आणि बऱ्याच वेळेला काय वाटतं, ॲडव्हान्समध्ये गणित केलेलं प्रॉफिट एवढं मोठं असतं की माणूस विचार करतो की मला तर 100 कोटीचा प्रॉफिट आहे आणि मी तर 5 कोटी खर्च करतोय. पण ऑन पेपर पण सेल तुम्ही 1 कोटीचा पण सुरू नाही केला अजून आणि 5 कोटी खर्च करून बसलायत, कारण तुम्हाला बँकेकडनं 100 कोटीची फॅसिलिटी मिळालेली आहे. तर दिस आर ऑल हनी ट्रॅप्स. मी त्यांना हनी ट्रॅप्स म्हणतो की भविष्यातला प्रॉफिटला कमवण्याच्या अगोदर एन्जॉय करायचा जो प्रयत्न असतो ना, दॅट इज डेंजरस. आणि हे घडत जातं, होत जातं अनलेस यू डोंट हॅव फायनान्शियल डिसिप्लिन. आणि मी अनेक अशा उद्योजकांना ओळखतो ज्यांची डिसिप्लिन असते एक स्टँडर्ड फिक्स्ड विड्रॉल फ्रॉम द कंपनी. त्याच्या पुढे ते त्यांच्या खर्चाला घेऊन जात नाही. आणि बिझनेस लोनला आणि पर्सनल लोनला ते वेगळं वेगळं ट्रीट करतात. म्हणजे असं नको व्हायला की मी 5 कोटीचं घर घेण्याची क्षमता ठेवतो पण मी 10 कोटीचं लोन घेतोय आणि ते ओझं कोणावर येणार, शेवटी बिझनेसवर येणार. तर असे उद्योजक आहेत ज्यांची ऐपत असते 10 कोटीच्या घराच्या लोनची आणि ते घेतात 7 कोटीचं घर. तर दोज आर प्रिकॉशनरी सेल्फ डिसिप्लिन्ड एंटरप्रेन्योर्स. माझे एक मित्र आहेत, साधारणतः आज त्यांची कंपनीची व्हॅल्यू 12 ते 15 हजार कोटी आहे. शून्यातनं सुरू केलेला बिझनेस आहे, पूर्ण जगभरात बिझनेस आहेत. कमीत कमी 8-10 देशांमध्ये त्यांचे फॅक्टरीज आहेत. ते केबल मॅन्युफॅक्चर करतात, वायर, केबल, स्विचेस. आता ते पंखे, लाईट्स, त्याच्यानंतर लिफ्ट्स, हे सगळं मॅन्युफॅक्चर करायला सुरू केलेले आहेत. त्यांची आता 12 ते 15 हजार कोटीची व्हॅल्युएशन आहे कंपनीची. त्यांच्या कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट पण आलेलं आहे. फॉरेन इन्व्हेस्टमेंट जेव्हा आलं, जेव्हा त्यांनी त्यांचा शेअर विकला, तेव्हा त्यांनी त्यांच्या शेअरमधनं एक छोटासा हिस्सा एका कम्फर्टेबल घरासाठी ठेवला. म्हणजे सुरुवातीला कष्टाने छोट्या घरात राहिले आणि जेव्हा त्यांच्या कंपनीची वाढ झाली, एकच जीवन जगता ना आपण, तर कम्फर्ट पण कधीतरी घेतलं पाहिजे. तर आता जे त्यांनी घर घेतलं साधारणतः 1.5-2 वर्ष अगोदर, ते घर 360 कोटीचं आहे. परंतु त्या माणसाने तपस्या केली, जीवनभर तपस्या केली आणि 360 कोटीचं घर कुठच्या वयात घेतलंय? वयाच्या 65th इयरमध्ये, म्हणजे 65व्या वर्षी त्यांनी ते घर विकत घेतलं. म्हणजे ती तपस्या त्यांनी 65 इयर्सच्या एजपर्यंत थांबवली. त्यांच्या नेक्स्ट जनरेशनला सोन्याचा चमचा मिळाला तो भाग वेगळा आणि दे आर ऑल्सो डुईंग रिअली वेल. परंतु त्यांनी सेल्फ डिसिप्लिन मेंटेन केली नसती तर ह्या कंपनीची किंमत आज 12 ते 15 हजार कोटी झाली नसती. तर फायनान्शियल डिसिप्लिन इज क्रिटिकली इम्पॉर्टंट. मी तुम्हाला जे काही उदाहरण देतोय ना, हे रिअल टाईम उदाहरण आहेत. म्हणजे दिस आर नॉट स्टोरीज. लोकांबरोबर एक घडलेलं आहे आणि मी ते पाहिलेलं आहे आणि हे फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन आणि एक्सपिरियन्स आहे. तर असं जर तुम्ही डिसिप्लिन मेंटेन केलं तर तुम्ही यशस्वी ठरू शकता. आणि फायनान्शियल कॅल्क्युलेशन करत राहणं फार महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, माझ्या कम्प्युटर क्लासेसच्या बिझनेसमध्ये माझी फायनान्शियल डिसिप्लिन अशी होती की क्लासेस जे भाड्यावर होते ना, ते मी विकत घेत गेलो. कारण मला माहिती आहे मला लोन मिळते, 90% लोन मिळते, 10% कॉन्ट्रीब्युशन आहे. सुरुवातीला इन्स्टॉलमेंट जड जातो पण नंतर तो एकदम कम्फर्टेबल वाटतो. आणि नंतर जी प्रॉपर्टीची अप्रिसिएशन जी होते ना, ती एवढी वेगाने होते की तेवढा प्रॉफिट मी त्या क्लासेसच्या बिझनेसमध्ये कमवू शकलो नसतो.
तर दिस आर ऑल फायनान्शियल डिसिजन्स. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा पण तुम्ही उद्योग करतायत, बिझनेस करतायत ना, तर तुम्हाला एक ॲक्टिव्ह रेव्हेन्यू असते जे तुम्ही तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसला विकून कमवू शकता. म्हणजे क्लासेसमध्ये सर्व्हिसेस देत होतो. आय वॉज ट्रेनिंग स्टुडंट्स ऑन क्लासेस ऑन कम्प्युटर एज्युकेशन, आणि मला त्याचे फीज मिळायचे. तर ती सर्व्हिसेसची इन्कम होती. परंतु त्या एका इन्कममध्ये मी ॲडिशनल बॅकएंडवर अजून इन्कम कशी करू शकतो ह्याचं मी कायमस्वरूपी गणित करायचो. आणि ते माझं गणित काय होतं? पेईंग इन्स्टॉलमेंट्स फॉर द रिअल एस्टेट दॅट आय वॉज बाईंग इन सिक्वेन्स टू माय बिझनेस. आणि ते कुठचे ॲसेट्स होते? ते असे ॲसेट्स होते जे ऑलरेडी मी भाड्यावर घेऊन चालवत होतो ॲज क्लासेस. तर ते भाडं, समजा ते भाडं होतं, त्या काळात भाडं होतं 50,000चं, तर इन्स्टॉलमेंट असायचं 1,25,000. ते 75,000 रुपये तेव्हा टोचायचे, परंतु 2-3 वर्षानंतर ते 75,000 समजायचे नाही. आणि मला रेव्हेन्यूमध्ये, मला रेंटमध्ये इन्क्रीमेंट नसायची, कारण आता ती जागा माझी स्वतःची झाली. तर इट वॉज अ व्हेरी गुड फायनान्स प्ले दॅट आय डिड. आणि 5 वर्षानंतर तर असं वाटायचं की ती इन्क्रीमेंट जर झाली असती ना, तर ती 1,25,000च्या इन्स्टॉलमेंटपेक्षा मोठी असती. पण आता माझी स्वतःची जागा असल्यामुळे तो फिक्स झाला इन्स्टॉलमेंट, विच इज माय रेंट, आणि अप्रिसिएशन ऑफ दॅट ॲसेट माझंच. तर अशी फायनान्शियल प्लॅनिंग करता करता आम्ही फार चांगला बिझनेस मॉडेल क्रिएट केला. आणि नंतर ह्याच ॲसेट्सना विकून मी माझ्या रिअल एस्टेटच्या बिझनेसमधलं भांडवल उभं केलं. तर एक बिझनेस क्रिएट करता करता तुम्ही ॲडिशनल रेव्हेन्यू कसे क्रिएट करू शकता ना, याचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. नॉट ओन्ली फायनान्शियल डिसिप्लिन बट ऑल्सो फायनान्शियल प्लॅनिंग फॉर युअर बिझनेस टू गो फॉरवर्ड. आणि